दादा मला काय सांगणार, तुम्ही सरकारला नवीन अल्टिमेटम दिलेला आहे, 5 जानेवारीपर्यंत सरकारला तुम्ही वेळ दिलेला आहे, काय नेमकं सरकारला सांगणं आहे, काय मागणी आहे? नाही, आता सरकार स्थापन झालंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे. जे समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल, पण ते इतके भयंकर भयंकर सुप्त लाट आहे की ते परेशान होऊन जाते. त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झाले 5 तारखेला. त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही, त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं. आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, कारण काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला. येत्या 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, तोही विषय मार्गी काढायचा. 2004चा अध्यादेश आहे, त्याच्यातही दुरुस्ती करायची. त्यांनी सगळेश्वरीची अंमलबजावणी सुद्धा करायची. आणि हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तिन्ही गॅजेट, लाखो पोरांवरती केसेस झालेले आहेत, त्या मागं घेण्याचे जे आपल्या 8-9 मागण्या आहेत पूर्वी सरकारकडे दिलेल्या हेच सरकार होतं, त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढायच्या. नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं. भापीत गुरमीत मस्तीत जगायचं नाही.